नमस्कार मंडळी, आज एक सुंदर अशा रेसिपीमध्ये मी तुम्हाला भेटणार आहे। चला तर मग आपण बघूया खारं वांग। खारं वांग तयार करण्यासाठी मी ताजे वांगे घेतलेले आहे आणि त्याचे काटे आणि थोडंसं देठ आपल्याला काढून टाकायचं आहे। आणि अशा पद्धतीने चाकूच्या साहाय्याने 4 खाप आपल्याला करून घ्यायचे आहे, म्हणजे मधोमध आपल्याला तयार केलेला मसाला भरता येईल। हे बघा, अशा पद्धतीने मी चिरून घेतलेला आहे। नंतर वाटण्यासाठी मी काय केलेलं आहे, एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 5 ते 6 मिरच्या हिरव्या आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि एक अर्धी वाटी शेंगदाणे आणि अर्धी वाटी खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे। आणि हे वाटण आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। कोथिंबीर पण घालायची आहे आणि चवीनुसार जिरं पण घातलं तरी आपल्याला काही हरकत नाही। हे वाटण मिक्सरमध्ये बारीक करून घेतल्याच्या नंतर आपल्याला ते वांग्यामध्ये भरून घ्यायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने वांग पकडून आपल्याला असं मधोमध भरून घ्यायचं आहे। हे मिश्रण आपल्याला टासून भरायचं आहे, म्हणजे आपल्या वांग्याला छान चव येईल आणि खायलाही चविष्ट लागेल। अशा पद्धतीने मी सगळे वांगे भरून घेते। हे बघा, खूप सुंदर लागतं हे वांग, तुम्ही नक्की ट्राय करा। आणि मसाल्याचं वांग किंवा ग्रेव्हीचं वांग आपण नेहमी खातो, पण अशा गावरान पद्धतीने बनवलेलं वांग खाल्ल्याच्या नंतर तुम्हालाही छान वाटेल आणि छान चवी। आता या वांग्याबरोबर तुम्ही बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी किंवा चपाती किंवा भात असंही खाऊ शकता। तुम्ही टिफिनलाही देऊ शकता किंवा कोणी पाहुणे वगैरे आल्यावरही तुम्ही वेगळ्या पद्धतीचे काहीतरी ही नवीन भाजी बनवू शकता। चला तर मग मी फोडणीसाठी घेतलेलं आहे तेलामध्ये थोडंसं जिरं घालून आपल्याला थोडंसं गरम करायचं आहे, म्हणजे जे आपले वांगे कमी याच्यावर आपल्याला शिजवायचे आहे, म्हणून तेल जास्त गरम करायचं नाही। तेल थोडंसं गरम झाल्याच्या नंतर आपल्याला एक वांग आपल्याला त्यामध्ये ठेवायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला त्यामध्ये वांगे घालायचे आहे। वांगे घातल्याच्या नंतर आपल्याला एक 5 मिनिट साधारण त्याला वाफ येऊ द्यायची आहे। हे बघा, अशा पद्धतीने मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे करायचं आहे। नंतर उलटपालट करून आपल्याला बघायचं आहे की आपलं वांगे कुठपर्यंत शिजलेलं आहे। आपल्याला त्याची काळजी घ्यायची आहे। गॅस कमी ठेवायचा आहे, जास्त गॅसवर आपल्याला होऊ द्यायचं नाही, कमी गॅसवर आपल्याला शिजवायचं आहे। गॅस शिजल्याच्या नंतर आणखी मी पलटल्याच्या नंतर 5 मिनिट होऊ देते। हे बघा, अशा पद्धतीने आपले वांगे थोडेसे शिजवून घेतलेलं आहे। नंतर त्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला, थोडीशी हळद आणि अर्धा चमचा धनेपूड घातलेली आहे मी। हे बघा, आणि आपण जे वाटण वाटलेलं होतं त्या वाटणा थोडंसं शिल्लक राहिलं होतं, त्यामध्ये मी पाणी घालून यामध्ये घालून घेतलेलं आहे। आता तुम्हाला कितपत घट्ट करायचं आहे किंवा पातळ करायची आपल्याला, हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठरवू शकता। मी थोडंसं 1 वाटी पाणी घातलेलं आहे यामध्ये थोडंसं शिजवण्यासाठी। हे बघा, छान असं आपलं सुंदर खारं वांग तयार आहे। चला तर मग नक्की ट्राय करा तुम्ही अशी रेसिपी। अशा नवीन व्हिडिओ बघत राहा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।